नमस्कार, मी डी न्यूज चॅनल बार्शी। आज संजय झरकर नावाच्या रिक्षावाल्यांनी आपलं कर्तव्य बजावलेले आहे। रिक्षावाल्याची सध्या अवस्था वाईट आहे, पण पोटाला चिमटा काढून सुद्धा एकनिष्ठ आणि कर्तव्याची पालन करत आहेत। बार्शीतले रिक्षावाले झरेकर यांनी, तुमचं नाव सांगा ताई? अश्विनी मंडलिक या महिलेचे पर्स काल परत केले। विशेष म्हणजे ते टू व्हीलरवरून चालत होत्या आणि गतिरोधामुळे त्यांची पर्स खाली पडली, पण झरेकर मागून रिक्षावर येत होते, पण झरेकर यांनी आपले कर्तव्याचे पालन करता त्यांचे पाठलाग केला त्यांचं पर्स मागं देण्यासाठी, पण पर्स काही भेटले नाही। तर झरेकर साहेबांनी रिक्षावाले आपले त्यांनी त्या पर्समध्ये बघितलं तर तिथे एक कार्ड भेटलं, साक्षी ज्वेलर्स म्हणून। त्या साक्षी ज्वेलर्सच्याकडे ते स्वतः गेले आणि त्यांनी म्हटले की ही पर्स कोणाची आहे काय, तर त्यांना असं सांगण्यात आले की ती ही महिला माझ्या ओळखीची आहे, मी त्यांना फोन करून सांगते। आणि त्या साक्षी ज्वेलरवाल्यांनी त्या महिलेला फोन करून त्यांना बोलवले आणि झरेकर साहेबांनी आपले कर्तव्य पार केले, कोणतीही अपेक्षा न करता। झरेकर साहेब 4 शब्द बोलतील, बोला। कसं तुम्हाला बोला की, बोला। तुम्हाला पर्स पडलेली होती, हां, स्पीड ब्रेकवरनं त्यांना म्हणजे जात होत्या स्कूटीवर, आणि त्या हादरीन स्पीडवर ओलांडल्यानंतर त्यांची खाली पर्स पडली, तुमच्या निदर्शनास आली। माझी मागे रिक्षा होती, रिक्षा मी पास केलं स्पीड ब्रेकर, त्यांची रिक्षा ती पर्स उचलली आणि त्यांचा पाठलाग केला, पण ती जवळजवळ ती ट्रॅफिक मध्ये पांडे चौकापर्यंत आलतो मी, पण पांडे चौकात ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्यांची गाडी गेली पुढे फास्ट, मी ट्रॅफिक मध्ये जाम झाल्यामुळे पुन्हा मी मागे आल्यानंतर काय पुन्हा ते काय निदर्शनात माझ्या आलेच नाही त्यांची गाडी। मी काय केलं ते बघितलं, मग आता कुणाकडे द्यावं काय द्यावं, तर त्या पर्स मध्ये मग ते आधार कार्ड कुठं, पॅन कार्ड कुठं काय निघलं, मग ते साक्षी ज्वेलर्स म्हणून त्याच्यात एक त्यांचं कार्ड होतं निघलं, मग त्या कार्डावर पत्ता होता, आलो मी ते ज्वेलर्स दुकानात। मग त्यांना म्हणलं ही ओळखतात का, म्हणलं ह्यांना फोटो बी होते ना, ते फोटो बी दाखवले त्यांना, ते म्हणले फोन करून बोलून घेतलं त्यांना आणि त्यांची वस्तू त्यांना परत केली, त्यांची त्यांना ताब्यात देऊन टाकली। ताई, तुम्ही 4 शब्द बोला रिक्षावाल्याबद्दल। तुमचे कसं? मी म्हणजे आभारच आहे, त्यात महत्वाचे कागदपत्र होते माझी हे करून, रोख रक्कम आणि रक्कम पण होती, सोन्याचं थोडं सामान पण होतं, मी त्यांची लय आभारी आहे। त्यांनी मला ते माझे पर्स वापस दिली, मी 2-3 हेल्पट केले पण मला काही भेटलं नाही ते हे करून, पण त्यांनी एवढं हुडकून सगळे ह्या गोंदिल प्लॉट सगळं पूर्ण फिरून कोणती अपेक्षा न करता, कुठलीही अपेक्षा न करता त्यांनी हुडकून आणून इमानदारीने आणून दिलं, मी त्यांची लय आभारी आहे। बरोबर आहे। संजय झरेकर सारख्या रिक्षावाल्यांना आपल्याला गर्व आहे, त्याबद्दल डी न्यूज चॅनलतर्फे त्यांचा अभिनंदन, धन्यवाद। रिक्षा नंबर त्यांचा